तर आज आहे एप्रिल 7, 2026 आणि खूप इंटरेस्टिंग आहे की याच्यामध्ये इकडं इस्रायलचं लेबनॉनवर अटॅक केलेला आहे. इकडं पुन्हा तरी जिनोसाईडची पनिशमेंट आहे. इथं नॉर्थ कोरियाचा डिक्टेटर किम जोंग आणि त्याची मुलगी मग ती त्याची वारस होणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे. इकडं म्यानमारमध्ये जे मिलिटरीने पॉवर घेतली मग त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर ही आहे युक्रेन रशियाची न्यूज, अटॅक केलेलं आहे रशियाने, चायनाची न्यूज आहे. अशा सगळ्या न्यूजमध्ये वर्ल्ड न्यूजमध्ये एक खूप भारी न्यूज आहे आणि ती आहे जे नासाचं मिशन आहे आर्टिमिस 2. तर तो आता मूनचे जे हे आहे ग्रॅव्हिटी त्याच्यामध्ये जाणार आहे आणि खूप सारी इंटरेस्टिंग गोष्टी करणार आहे. तर पॉईंट असा आहे, तर आता ते मूनच्या तिथं ग्रॅव्हिटीमध्ये जाणार, मूनला असं एक चक्कर मारणार आणि मूनच्या दुसऱ्या साईडला चक्कर मारणार जिथं की पहिल्या वेळेस लँडिंग हे झालं होतं नासाचं मिशन मूनवर उतरायचं नील आर्मस्ट्रॉंगचं. तर त्यावेळेस ते गेले होते त्या साईडला. आणि इंटरेस्टिंगली असं आहे की चंद्राची एक बाजू आपल्याला कधीच नाही दिसत, त्याला डार्क साईड म्हणतात. ते ॲक्च्युली डार्क नसते पण आपल्याला नाही दिसत, पृथ्वीवरून ती साईड दिसतच नाही. ते तिकडे जाणार आहेत, त्याला घिरट्या घालणार आहे, परत पृथ्वीवर येणार आहे. तर हे खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्याच्यानंतर ते ज्यावेळेस तिकडच्या साईडला जाणार आहेत आणि त्यांना मग मून राईज दिसणार आहे, जसं आपल्याला त्यांना अर्थ राईज दिसणार. म्हणजे जसं आपल्याला की दिसतं की हे चंद्र उगवतो तसं त्यांना पृथ्वी उगवताना दिसणार आहे. असं म्हणजे इंटरेस्टिंग काहीतरी होणार आहे आणि आर्टिमिसचं मिशन आहे. आणि याच्यातून अजून एक गोष्ट समजते की सायन्स काय करू शकतं. म्हणजे ह्युमन्सने कधी इमॅजिनच केलं नसतं की असं काहीतरी होईल, असं काहीतरी करू शकतात. पण हे पॉवर आहे सायन्सची. ऑब्वियसली हे सगळे निगेटिव्ह पॉईंटसुद्धा आहेतच, वार वगैरे सगळ्या गोष्टी, पण हे सगळं ह्युमन नेचर आहे म्हणा की. पण हे काहीतरी अतिशय भन्नाट वेगळं आहे. आर्टिमिस 2 इंटरेस्टिंग आहे.